महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे जिल्हा रुग्णालयातील परिचारिका एक दिवसीय लाक्षणिक काम बंद आंदोलनावर उतरल्या आहेत। परिचारिकांच्या पदोन्नती सेवा ज्येष्ठतेच्या आधारेच काढावी, तसेच परिचारिकांना केंद्राप्रमाणेच भत्ते मिळावेत। परिविशा कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून अधिपरिचारिका पद वगळावे अशा मागण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय उपोषण करण्यात येत आहे। जर शासनाने दखल घेतली नाही तर यापुढे तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असा इशारा देखील यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। परिचारिका संघटनेची जिल्हाध्यक्ष प्रतिभा घोडके। आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाक्षणिक एक दिवसाचा संप करत आहोत। तर या संपामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या अशा आहेत की ज्या PBBSc नर्सिंग केलेल्या आमच्या 20 वर्षापासूनच्या परिचारिका आहेत त्यांना पदोन्नती नाही, तसेच आमच्या नवीन लागलेले जे परिचारिका बंधू भगिनी आहेत तर त्यांची सेवा देखील नियमित झालेली नाही। तर ती सेवा नियमित करण्यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे, तर ती परीक्षा रद्द करण्यात यावी किंवा त्यांना त्यातून वगळण्यात यावं। त्यानंतर परिचर्या भत्ता जो आहे जो केंद्राप्रमाणे मिळतो तो आम्हाला महाराष्ट्र शासनाने तो लागू करावा अशी आम्ही त्यांना आव्हान करतो। व आज जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही बेमुदत संपावर जाणार आहोत असे आव्हान आम्ही परिचारिका संघटनेकडून शासनाला करीत आहोत। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।